मध्ये आहेत. एक म्हणजे ई एंडिंग ऍडजेक्टिव्ह आणि दुसरी म्हणजे ना एंडिंग ऍडजेक्टिव्ह. तर ई एंडिंग ऍडजेक्टिव्ह मध्ये कुठली कुठली ऍडजेक्टिव्ह आपण घेऊ शकतो, जसं की बघा आत्सुई आहे, सुमेताई आहे, नंतर सगळे रंग जे आपले आहेत ते सगळे ई एंडिंग ऍडजेक्टिव्ह मध्ये येतात. कुरोई, शिरोई, किरोई, वेगवेगळे रंग. ठीक आहे, जे ई एंडिंग ऍडजेक्टिव्ह मध्ये येऊ शकतात. आणि अजून एक ई एंडिंग ऍडजेक्टिव्ह आहे ई असं, जे गुड या अर्थाने आहे. ते तर एक्सेप्शनल आहे, त्याचं तर आपल्याला लक्षातच ठेवायला लागतं सगळं. तर याचे नियम बघा की फॉर एक्झाम्पल आपण घेऊयात आत्सुई. आत्सुईला सुद्धा वेगवेगळे अर्थ आहेत, बरोबर. जसं की हॉट एक अर्थ आहे, थिक एक अर्थ आहे. हॉट म्हणजे गरम, गरम हवा, गरम हवामान ज्याला आपण म्हणतो, किंवा गरम एखादं पेय, चहा कॉफी सारखं, ते सुद्धा आत्सुई म्हणून आपण म्हणतो, ज्याला आपण गरम हॉट म्हणू शकतो. आणि त्याचा आपण नियम बघूयात की तो आपल्याला मॉडिफाय करायचा आहे. म्हणजेच काय करायचंय, तर त्याचं प्रेझेंट पॉझिटिव्ह, प्रेझेंट निगेटिव्ह, पास्ट पॉझिटिव्ह, पास्ट निगेटिव्ह, हा मी अगदी तुम्हाला कालच्या रिव्हिजन मधलाच पॉईंट सांगते. तर मी त्या विद्यार्थिनीला विचारलं, म्हटलं कसं करशील तू ई एंडिंग ऍडजेक्टिव्हचं प्रेझेंट निगेटिव्ह. तिने अतिशय छान लगेच उत्तर दिलं की आत्सुई देस हे प्रेझेंट पॉझिटिव्ह आहे, आत्सुकू नाही देस हे प्रेझेंट निगेटिव्ह आहे. नियम आपल्याला माहितीये, आपण ई काढून टाकतो, कुणाही ऍड करतो, राईट. मग मी तिला म्हटलं याचा अर्थ सांग. बरोबर, आत्सुकू नाही केलं ते बरोबर. मग अर्थ सांगताना गडबड व्हायला लागली की गरम नव्हतं, किंवा गरम नाहीये, नव्हतं, किंवा गरम आहे एकदा ती म्हणली. तर लक्षात घ्या, कुणाही जेव्हा आपण करतोय तेव्हा निगेशन आहे. ठीक आहे, त्यामुळे प्रेझेंट निगेटिव्हचा अर्थ आपण कसा काढणार, गरम नाहीये, आत्सुकू नाही देस. गरम नव्हतं असं जेव्हा तुम्ही म्हणता, तेव्हा नव्हतं हा शब्द मराठीत आपण भूतकाळासाठी वापरतो, बरोबर. जसं की आपण म्हणतो काल गरम नव्हतं, काल एवढं गरम नव्हतं, आपण म्हणतो बघा उन्हाळ्यात की काल एवढं नव्हतं गरम. सो नव्हतं हा शब्द आपण पास्टला रेफर केला ना, आपण भूतकाळासाठी वापरला. तर हा विचार जॅपनीज मध्ये जेव्हा सुद्धा तुम्ही ग्रामर व्याकरणाचं काही करताय, तेव्हा हा केला पाहिजे की अरे आपण कशा पद्धतीने अर्थ काढतोय, कारण त्याच्यावर आपलं पुढच्या गोष्टी सगळ्या अवलंबून आहेत. आता एक वाक्यापुरतं सोडून द्या, पण तुम्ही एका पॅरेग्राफचा विचार करा जो परीक्षेत तुमच्या समोर येणार आहे. त्यामुळे परीक्षेत जर तुम्ही असं वाक्यांचा भूतकाळ, भविष्यकाळ, जर तुम्ही वर्तमान काळ चुकवलात, तर जे खाली 4 प्रश्न दिलेले आहेत ते तुमचं नाही होणार ना. मग त्याची उत्तरं तुम्ही कशी देऊ शकाल, बरोबर, नाही देऊ शकणार. त्यामुळे अर्थ नीट काढा. सो आत्सुई देस झालं, गरम आहे. आत्सुकू नाही देस, गरम नाहीये. आत्सुक खात्ता देस, आपण पास्ट पॉझिटिव्ह केला, ड्रॉप ई ऍड खात्ता. आत्सुकात्ता देस, गरम होतं. आत्सुकू ना खात्ता देस, गरम नव्हतं. 4 प्रकारे आपण 4 टेन्सेस मध्ये आपण ही एंडिंग ऍडजेक्टिव्ह बदललं. अत्यंत काय म्हणतात, हा वेगळा नियम आहे, अत्यंत वेगळा नियम आहे हा जपानीसाठीचा. मराठीत आपण असं नाही करत. आपण फक्त बघा, आपण कसं म्हणलं, गरम आहे, गरम होतं. आपण आहे, होतं ही मॉडिफिकेशन्स केली, हे बदल केले. पण गरम हा शब्द तसाच ठेवला आपण मराठीत. जॅपनीज मध्ये तसं होत नाही. आपण तो जो हॉट शब्द आहे तो आपण चेंज करतो, तो आपण बदलतो. त्यामुळे आत्सुई देस, आत्सुखात्ता देस, आत्सुकुना खात्ता देस, आत्सुकू नाही देस. त्यामुळे आपण आत्सुई शब्दाला चेंज करत गेलेलो आहोत इथे. त्याचे अर्थ नीट रिवाइज करा, सोपे अर्थ आहेत. तसेच खूप अशी वेगवेगळी एंडिंग ऍडजेक्टिव्ह आहेत, जसं की आताराशी आहे, जे नवीन ज्याला आपण म्हणतो, फुरुई ओल्ड, नंतर सुमेताई कोल्ड, कोल्ड ड्रिंक स्पेशली, जर एखादं आपण चहा कॉफी थंड आहे असं म्हणायचं असेल तर सुमेताई, थंड हवामान म्हणायचं असेल तर सामुई. अशी वेगवेगळी एंडिंग ऍडजेक्टिव्ह आहेत. आता मला ही एवढी पटकन आठवली ती मी तुम्हाला आता शेअर केलेली आहेत. ओमोशिरोई एक आहे, ओमोशिरोई म्हणजे इंटरेस्टिंग.
त्याच्याच विरुद्धार्थ छुमारा नाही, कंटाळवाणं, बोरिंग. तर ही सगळी एंडिंग ऍडजेक्टिव्ह आपल्याला N5 ला आहेत. N4 ला तर हे सगळं डेफिनेटली असणारच आहे. ठीक आहे. आता आपण बोलूयात ना एंडिंग ऍडजेक्टिव्ह कडे. ना एंडिंग ऍडजेक्टिव्ह मध्ये काय हे आहे बघा, की ही ऍडजेक्टिव्ह ना फार ट्रिकी असतात. दिसताना ही आता जेव्हा ई आपण म्हणतो की ई एंडिंग ऍडजेक्टिव्ह म्हणजे ई या अक्षराने संपणारी ऍडजेक्टिव्ह. पण जेव्हा आपण म्हणतो ना एंडिंग ऍडजेक्टिव्ह म्हणजेच काय, ना या अक्षराने संपणारी ऍडजेक्टिव्ह, जसं की शिझुकाना, निगियाकाना, जोझुना, हेताना, स्कीना, किराईना, वेगवेगळे आहेत. ठीक आहे. किंवा गेंकिना, शिनसेत्सुना. ठीक आहे. याचे अर्थ तुम्हाला माहिती आहेत का बघा, N5 लेव्हलचे आहेत. माहिती नसतील तर शोधा. आता मी वाक्य सांगताना सांगेनच, पण व्होकॅब्युलरी पण महत्वाची आहे. आपल्याला व्होकॅब्युलरी आली पाहिजे. तर बघा, आता फॉर एक्झाम्पल सांगते की ना एंडिंग ऍडजेक्टिव्ह वापरायची कशी. कालच्याच आमच्या रिव्हिजन लेक्चर मधला हा एक असलेला प्रश्न म्हणण्यापेक्षा थोडंसं चुकत होतं. त्यामुळे मी जेव्हा विचारत होते विद्यार्थ्यांना तेव्हा थोड्या काही गोष्टी चुकत होत्या, म्हणून मी म्हटलं आपण ह्याच्यावर थोडं चर्चा करूयात. तर बघा, जेव्हा आपण म्हणतो की फॉर एक्झाम्पल मला वापरायचे शिझुका हे ना एंडिंग ऍडजेक्टिव्ह. ठीक आहे. शिझुका म्हणजे काय, शांत, क्वाइट. सो बघा, कोनो माचिवा शिझुका देस हे वाक्य आलं. हे शहर शांत आहे. कोनो माचिवा शिझुका देस. आता जेव्हा हे शिझुका मला आता तुम्ही म्हणाल की अरे हे तर ना एंडिंग ऍडजेक्टिव्ह आहे, पण तुम्ही शिझुका म्हणताय, तुम्ही शिझुका ना कुठे म्हणताय. ठीक आहे. तर इथे ही ऍडजेक्टिव्ह थोडी आपल्याला गोंधळात पाडतात. किंवा आता तुम्ही किरेई ना, हे एक ना एंडिंग ऍडजेक्टिव्ह असंच आहे की ते वाक्यात येताना असं येऊ शकतं की कोनो माचिवा किरेई देस, हे शहर सुंदर आहे. मग परत इतके विद्यार्थी गोंधळतात की किरेई लिहिलंय, सेन्से तर सांगतात अरे हे ना एंडिंग आहे, लिहिताना तर इथे फक्त ई लिहिलंय, मग हे ई एंडिंग आहे का, असे प्रश्न येतात खूप सारे. किरेईच्या बाबतीत तर नेहमी असतात. तर लक्षात ठेवा, जेव्हा आपण ना एंडिंग ऍडजेक्टिव्ह वाक्यामध्ये वापरतो तेव्हा त्याचा एक नियम आहे. तो काय आहे, तर ना एंडिंग ऍडजेक्टिव्ह जेव्हा आपण वाक्यात वापरत असतो तेव्हा त्याच्यानंतर आपल्याला नाऊन वापरायला लागतं. नुसतं ना एंडिंग ऍडजेक्टिव्ह असं एकटंच वाक्यामध्ये वापरता येत नाही. ठीक आहे. जसं की आता मी जे वाक्य सांगितलं, कोनो माचिवा किरेई देस, हे शहर सुंदर आहे. कोनो माचिवा किरेई ना माची देस. बघा, मी काय केलं, जेव्हा मला किरेई ना वापरायचं होतं, जसंच्या तसं ना एंडिंग ऍडजेक्टिव्ह मला वाक्यात वापरायचंय, तेव्हा मी त्या किरेई ना नंतर माची हा शब्द वापरला. बरोबर. कारण आपला नियम काय आहे, तर ना एंडिंग ऍडजेक्टिव्ह नंतर आपल्याला नाऊन वापरायला लागतं. ना एंडिंग ऍडजेक्टिव्ह जसंच्या तसं तुम्हाला जर वापरायचं असेल, किरेई ना हा असंच्या असं तुम्हाला वाक्यात वापरायचंय, तर त्याच्यानंतर नाऊन वापरायला लागेल. नुसतं किरेई वापरून होणार नाही. किरेई वापरता येईल नाही असं नाही, पण काय तेव्हा आता दोन वाक्य नीट ऐका पुन्हा एकदा. वाटलं तर तुम्ही लिहून घ्या तुमच्याकडे वही पेन असेल तर. कोनो माचिवा किरेई देस, कोनो माचिवा किरेई ना माची देस. दोन्ही वाक्यांचा अर्थ सेमच आहे, फक्त थोडासा फरक आहे, अगदी थोडासा. पहिलं वाक्य होतं कोनो माचिवा किरेई देस, हे शहर सुंदर आहे. आणि दुसरं वाक्य आहे कोनो माचिवा किरेई ना माची देस, हे शहर सुंदर शहर आहे. म्हणजेच
किरेईना नंतर मी माची हे नाऊन वापरलं की जे मी वापरायला पाहिजे, हा नियम आहे. ठीक आहे, त्यामुळे या नियमाला तुम्ही विसरू नका. कारण कोनो माची वा किरेई देस हे वाक्य बरोबर आहे. कोनो माची वा किरेई ना देस हे वाक्य चूक आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. किरेई ना जर तुम्हाला ना एंडिंग ऍडजेक्टिव्ह ऍज इट इज वापरायचं असेल वाक्यात, तर त्याच्यानंतर तुम्हाला नाऊन हे वापरायला लागेल. तुम्ही ते स्किप करू शकत नाही. अर्थात फारसा फरक पडणार नाही, पण आपण विचार करतोय ग्रामरचा, आपण विचार करतोय आपल्या पेपरचा, की N5च्या पेपरमध्ये काय येऊ शकतं, आपलं चुकलं नाही पाहिजे हे. तर त्यामुळे अशा पद्धतीने ना एंडिंग ऍडजेक्टिव्ह वाक्यात वापरली जातात. आता मगाशी जसं आपण पाहिलं की ई एंडिंग ऍडजेक्टिव्ह ही आपण मॉडिफाय केली 4 प्रकारे, बरोबर, की प्रेझेंट पॉझिटिव्ह, प्रेझेंट निगेटिव्ह, पास्ट पॉझिटिव्ह, पास्ट निगेटिव्ह, हे आपण ई एंडिंग ऍडजेक्टिव्हला केलं. तसंच आपण ना एंडिंग ऍडजेक्टिव्हला सुद्धा करू शकतो. 4 काळांमध्ये, 4 टेन्सेसमध्ये आपण ऍडजेक्टिव्ह वापरू शकतो. बघा, फॉर एक्झाम्पल आपण घेऊयात हेच किरेई पेक्षा आपण शिझुका घेऊयात. किरेई थोडंसं कन्फ्युजिंग आहे, खूप जणांना कन्फ्युजिंग वाटतं ते, त्यामुळे आपण आता हे घेऊयात, शिझुका घेऊयात. शिझुकाना, ओरिजिनल ऍडजेक्टिव्ह इज शिझुकाना. तर शिझुकानाचं कसं होईल बघा. शिझुका देस शांत आहे. शिझुका जानाई देस किंवा शिझुका देवा आरिमासेन शांत नाहीये. शिझुका देष्टा शांत होतं. शिझुका देवा आरिमासेन देष्टा शांत नव्हतं. ठीक आहे, बघा ना एंडिंग ऍडजेक्टिव्ह मध्ये आपण काय केलं, आपण जो शेवटचा देस येतो त्याला आपण बदललं. शिझुकाला आपण बदललं का? फारसं नाही बदललं. ई एंडिंग ऍडजेक्टिव्ह मध्ये आपण त्या आत्सुई शब्दाला बदललं होतं, आठवत असेल तुम्हाला तर. पण ना मध्ये आपण देस मध्ये चेंजेस केले, जे शिझुका देस, शिझुका देवा आरिमासेन, शिझुका देष्टा, शिझुका देवा आरिमासेन देष्टा. ठीक आहे, सो अशा प्रकारे आपण ना एंडिंग ऍडजेक्टिव्हला मॉडिफाय करू शकतो. किंवा ना एंडिंग ऍडजेक्टिव्हला मॉडिफाय करू शकतो म्हणण्यापेक्षा आपण त्याला वेगवेगळ्या काळात चालवू शकतो. भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ अशा ह्याच्यात. त्यामुळे शिझुका मी तुम्हाला करून दाखवलं, तुम्ही तुमच्या साईडने ट्राय करा. जशी मी तुम्हाला लिस्ट मगाशी दिली, खूप वेगवेगळी ना एंडिंग ऍडजेक्टिव्ह आहेत. जोझुना, किराईना, जोझुना म्हणजे एक्सपर्ट, हेताना नॉन एक्सपर्ट, स्कीना लाईक एखादी गोष्ट आवडणे, किराईना डिसलाईक न आवडणे. सो ही तुम्ही वेगवेगळी ना एंडिंग ऍडजेक्टिव्ह वापरून त्याला टेन्सेस मध्ये चेंज करून बघा. पण महत्वाची गोष्ट, नुसतंच ग्रामर करू नका, त्याचा अर्थ तुम्हाला कळतोय का ते पण तुम्ही बघणं गरजेचं आहे. ठीक आहे, नुसतंच शिझुका देस, शिझुका देवा आरिमासेन, पण त्याचा अर्थ काय हे कळलं पाहिजे. शिझुका देस शांत आहे. शिझुका देवा आरिमासेन शांत नाहीये. शिझुका देष्टा पासेन्स शांत होतं. शिझुका देवा आरिमासेन देष्टा शांत नव्हतं. ठीक आहे, हे अर्थ सांगणं फार गरजेचं आहे. ग्रामरचे आपल्याला नीट अर्थ लावता आले पाहिजेत. ठीक आहे, सो बघा आता आपण काही क्वेश्चन आन्सर्स घेऊयात. छोटीशी ना एंडिंग ऍडजेक्टिव्हचीच पुन्हा ही प्रॅक्टिस आहे, ज्याच्यामध्ये